एका वयानंतर व्यक्ती या परिपक्व होऊन जात असतात. ज्याला आपण मॅच्युअर असं म्हणतो. मॅच्युअर माणसाच्या काही गोष्टी असतात, काही लक्षणं असतात. जसं मॅच्युअर व्यक्ती भूतकाळात अडकत नाही. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत नाही. स्वतःला वेळ देत असते. चुका मान्य करते. विरोध शांतपणे ऐकून घेते. परिपक्व व्यक्ती संयम राखते. इतरांवरती विश्वास ठेवते. इतरांवरती विश्वास तर ठेवतेच, सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकून घेते. निर्णय ठामपणे घेते. स्वतःचे विचार स्पष्ट व्यक्त करते. आत्मविश्वास बाळगते. माफ करणे शिकते. स्वतःला तर चुकांबद्दल ती व्यक्ती माफ करतच असते, पण इतरांना देखील त्यांच्या चुकांवरून ती माफ करते. अशा प्रकारे परिपक्व व्यक्ती या मनाने खूपच स्वच्छ होऊन गेलेल्या असतात. कारण त्या स्वतःला तर माफ करतातच, पण इतरांना देखील माफ करतात. स्वतःच्या चुका तर मान्य करतातच. आत्मविश्वास त्या बाळगत असतात. बदल त्या सहजपणे स्वीकारतात. नकार देणे त्यांना येत असतं. एखादी गोष्ट आवडली नाही तर त्या चटकन नाही म्हणून सांगतात. अपयश पचवणे हा त्यांचा मुख्य गुण असतो. कितीही अपयश आलं, कितीही संकट आले तरी त्या अपयश सहन करतात. उत्साह टिकवून ठेवतात. कितीही वाईट परिस्थिती असली, खडतर परिस्थिती असली, कितीही प्रतिकूल वातावरण असलं, परिस्थिती असली, तरी परिपक्व व्यक्ती या उत्साह टिकवून ठेवतात. दुसऱ्याचं मत त्या मान्य करतात. तुलना करणं त्यांना आवडत नाही. ते स्वतःची तुलना इतरांबरोबर करतच नाहीत, पण इतरांचीही त्या तुलना करत नाहीत. दुसऱ्यांचीही तुलना त्या इतरांसोबत करत नाहीत. छोटी कामं, अगदी छोटी छोटी कामं देखील त्या खूप गंभीरपणे करत असतात. स्वतःचा विकास करणे याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. नेहमी त्या सकारात्मक राहतात. भावनांवर नियंत्रण ठेवतात. गॉसिपपासून दूर राहतात. जसं फोनवर याचं त्याला सांगणं, त्याचं याला सांगणं, लावालावी करणं, भांडण करणं, अशा गोष्टी त्या करत नाहीत. इतरांमध्ये त्या चांगल्याच गोष्टी शोधतात. कोणत्याही व्यक्तीमध्ये त्या चांगल्या गोष्टींचा शोध घेतात. काळजी घेणे त्या सोडून देतात. डेडलाईन कोणत्याही कामाची असेल ती डेडलाईन त्या पाळत असतात. मनशांतीसाठी त्या वेळ देतात. स्वतःचं मन जास्तीत जास्त कसं रिलॅक्स राहील, शांत राहील असा त्या प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी त्या वेळ देतात. एखादं वाचन करतात, एखादं पुस्तक वाचतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या आनंद शोधत असतात, आनंद मानत असतात. जबाबदारी स्वीकारणं त्यांना आवडतं. अभ्यास करणं त्यांना आवडतं. वेळेचं महत्त्व त्या ओळखत असतात. निर्णय त्या ठामपणे घेतात. नियमित आत्मपरीक्षण करतात. मी काय केलं पाहिजे आणि मी काय केलं किंवा काय करायला नको होतं याचं ते परीक्षण करत असतात. धैर्याने त्या वाढत असतात. धैर्याने ते कोणत्याही परिस्थितीला सामोरे जात असतात. धैर्यानं परिस्थितीला तोंड देत असतात. स्वतःला त्या आव्हान देतात. अधिक सोप्या उपायांचा पहिला त्या विचार करत असतात. दुसऱ्यांचा आदर ठेवतात. ज्ञान वाढवत राहतात. माहिती मिळवत राहतात. लोकांची अपेक्षा कमी करतात. लोकांकडून कोणतीही अपेक्षा त्या व्यक्ती ठेवत नाहीत. सन्मानाने प्रत्येकाशी त्या बोलत असतात, वागत असतात. त्यांचं वागणं, बोलणं हे सन्मानानं असतं. संवाद कौशल्य त्यांचं चांगलं असतं. कोणाशी कशा प्रकारे बोलायचं, कशा प्रकारे संवाद साधायचा,
किंवा कोणाला कोणत्या गोष्टीने त्रास होईल याचा त्या सहजपणे विचार करूनच बोलत असतात. त्यांचं संवाद कौशल्य अतिशय उत्कृष्ट असतं. निरोगी राहण्यासाठी त्या चांगल्या चांगल्या सवयी स्वतःला लावून घेत असतात. शांतपणे त्या कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद करतात. एखादी व्यक्ती खूप चिडली, रागावली आणि अंगावर धावून जरी आली तरी त्या व्यक्ती अगदी शांतपणे सामोऱ्या जातात. त्या समोरच्या व्यक्तीच्या अकरास्ताळेपणाला किंवा कोणत्याही अरेरावीला त्या चुकीच्या पद्धतीने उत्तर देत नाहीत, तर त्या शांतपणे प्रतिसाद देतात. शांतपणे त्या व्यक्तीशी बोलतात. हे परिपूर्ण अशा व्यक्तीचं खूप महत्त्वाचं लक्षण आहे. कारण समोरची व्यक्ती आरडते, ओरडते किंवा कोणत्याही प्रकारे गोंधळ घालत असेल तर अशा व्यक्तीला शांतपणे समजावणं, शांतपणे तिच्याशी संवाद साधणं खूप महत्त्वाचं असतं. परिपक्व व्यक्ती अशा प्रकारेच वागत असतात, समजूतदारपणे वागत असतात. हा समजूतदारपणाच परिपक्व व्यक्तीमध्ये असतो आणि म्हणून अनेक प्रकारचे कलह, भांडणं किंवा क्लेश असतील, वादविवाद असतील ते टाळले जातात. समंजस व्यक्तींमुळेच, समजूतदार व्यक्तींमुळेच, परिपक्व व्यक्तींमुळेच अनेक वादविवाद टळतात. मतभेद त्या कारण सहजपणे सोडवत असतात. नव्या गोष्टी शिकण्यामध्ये त्यांना जास्त रस असतो. नव्या गोष्टी त्या शिकत असतात. ताणतणाव त्या कमी करतात. स्वतःही कोणत्याही प्रकारे टेन्शन किंवा ताणतणाव घेत नाहीत, कारण त्या समजूतदारपणे वागत असतात. कामसुद्धा वेळेत पूर्ण करण्याची त्यांना सवय असते आणि याचमुळे अशा व्यक्ती, परिपक्व व्यक्ती या स्वतः ताण घेत नाहीत, स्वतःवर कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेत नाहीत व दुसऱ्यालाही टेन्शन देत नाहीत किंवा ताण निर्माण होईल असं वागत नाहीत. स्वतः त्या ताण कमी करत असतात. फिजूल चर्चा करायला त्यांना आवडत नाही. एखाद्या गोष्टीवर निरर्थक बाष्पट चर्चा करत राहायची, वारंवार एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायची, दळण दळल्यासारखं तेच उघडत बसायचं, अशा या गोष्टी मुळीच करत नाहीत. कारण त्या परिपक्व असतात, समजूतदार असतात आणि त्यांना समजलेलं असतं की निरर्थक गोष्टी पुन्हा पुन्हा सांगण्यात किंवा त्याची चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. गुपितता चांगल्या प्रकारे सांभाळत असतात. क्षणाचा आनंद घेणं त्यांना आवडत असतं. कोणत्याही गोष्टीमध्ये त्या आनंद लुटत असतात. छोट्या छोट्या गोष्टींमधून, संवादातून त्या विनोद निर्माण करतात आणि आनंद सर्वांना कसा वाटेल किंवा स्वतः आपण आनंदी कसं राहू असा त्या प्रयत्न करत असतात. लोकांना खुश ठेवण्याची गरज नाही हे त्यांनाही माहिती असतं, कारण त्या निर्णयावरती ठाम असतात. लोकांना खुश करण्यामध्ये त्या मुळीच वेळ वाया घालवत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की दुसऱ्यांना आपण कधीही खुश करू शकत नाही, आनंदी ठेवू शकत नाही. कारण इतरांना जेव्हा आपण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो. आपण स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करत जातो की सगळ्यांचं मन धरता धरता आपण आपल्या मनाचं किंवा आपल्या मनाचाच विचार करत नाहीत आणि आपण खूप दुःखी होऊन जातो आणि याच्यामध्ये आपलं आयुष्य निघून जातं. आणि म्हणून समजूतदार, समंजस, परिपक्व व्यक्ती या दुःखी होऊन जगत नाहीत. दुसऱ्यांच्या मनाचा विचार त्या करतात, परंतु इतक्याही त्या वाहून जात नाही की स्वतःचं अस्तित्व राहणार नाही. स्वतःचं अस्तित्व त्या टिकवतात आणि सर्वांमध्ये मिसळून वागून सुद्धा त्या अलिप्त राहून आपलं काम करत असतात. अशी ही परिपक्व व्यक्तीची लक्षणं आहेत. समजूतदार, मॅच्युअर माणसांमध्ये ही सर्व लक्षणं दिसतात.